राज्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने पार पडणार आहे। महायुती की महाविकास आघाडीची मतं फुटणार हा मोठा प्रश्न आहे। 2 वर्षांआधी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपला गुप्त मतदानाचा फायदा झाला होता। आता मवियाला त्याचा बदला घेणार का, कशी असेल ही लढाई पाहूयात। उमेदवार दिले आहे, संख्याबळ तसं पुरेसं नाहीये, जुळवाजुळव कशी होणार, तुम्हाला सोडून गेलेले प्रेम दाखवणार का या विधान? या सगळ्या गोष्टी निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल। धन्यवाद। राज्यात विधानसभेची निवडणूक कशी चुरशीची होणार आहे त्याचा हा ट्रेलर। या निवडणुकीत रंगणार आहे चुरस आणि घोडेबाजार। मतं देण्यापेक्षा मतं फोडणारी अशी ही निवडणूक। 2022 मध्ये जे घडलं त्याचा बदला ठाकरे आणि पवार घेणार का, याचंही उत्तर देणारी ही विधान परिषदेची निवडणूक। राजकीय बदल्याचं राजकारण कळण्यासाठी थोडं इतिहासात जावं लागेल। 2022च्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदानाचा फायदा झाला भाजपला आणि त्याचा फटका बसला होता ठाकरेंना। 2022 मध्ये राज्यसभेच्या 5 जागांसाठी 6 उमेदवार दिले गेले। राज्यसभेसाठी मतदान कमी असतानाही भाजपनं अनिल बोंडे आणि धनंजय महाडिकांना रिंगणात उतरवलं। 6व्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार तर भाजपकडून धनंजय महाडिक अशी लढत झाली। महाडिक जिंकले आणि ठाकरेंचे संजय पवार पडले। 20 जून 2022ला विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान झालं। त्यातही भाजपनं 4 ऐवजी 5 उमेदवार उभे केले। मतांच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडी त्यावेळी 6 जागा जिंकणं अपेक्षित होतं। मात्र भाजपच्या खेळीनं काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटली। त्याचा फटका बसला काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरेंना। अरे लोकसभा आपल्या राज्यसभेच्या 2 उमेदवार होते, आमचे दोन्ही निवडून येणार होते, फुल फिल्डिंग लावली होती, आमची मतं सगळी बरोबर इंटॅक्ट राहिली। थोरात साहेब म्हणाले आम्ही 42च घेतो, त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही 42च घ्या, 44 घेऊ नका, नंतर प्रॉब्लेम होईल पुढे, विधान परिषद पण निवडणूक आहे। ते बोले नाही 42च घेतो, पण त्यांनी घेतली 44 घेतली आणि दादानी घेतली 43, एकच जास्ती घेतलं। बोललं आता एवढं झालं तरी आपली शीट येऊ शकते। बघितलं साला आमचा दुसरा माणूस पडला। विधान परिषदेचा निकाल लागला त्या रात्रीच एकनाथ शिंदेंनी बंड केलं। राज्यात सत्ता बदल झाला। 2022 मध्ये फडणवीस आणि शिंदेंनी गुप्त मतदानाचा फायदा घेतला। आता बरोबर 2 वर्षानंतर विधान परिषदेची निवडणूक होते। आम्ही जिंकू असा दावा दोन्हीकडून केला जातोय की येणारी विधान परिषदेची निवडणूक आम्ही तिन्ही मित्रपक्ष आमच्या सोबतच्या मित्रपक्षांसह ताकदीने लढवू आणि आमच्या तिघांचेही उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढवले ते तिन्ही उमेदवार आम्ही जिंकून आणू। निवडणूक झाल्यानंतर लक्षात येईल कोण कोणाच्या संपर्कात आहे। आता तुम्हाला आठवत असेल की मागच्याही 2 वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्यात तेव्हाही आदरणीय उद्धवसाहेब असतील, आदरणीय शरद पवार असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील, ते म्हणायचे आमच्या संपर्कात आहे। मग नंतर काय झालं माहीत झालं, त्यांच्या संपर्कात नव्हते, त्यांना त्या आमदारांनी बनवलं। म्हणजे त्यांना इतका सहजपणे, जे नेते इतके वर्ष राजकारणात आहे त्यांना असं बनवलं की त्यांच्याही लक्षात आलं नाही। विधान परिषदेच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकरांसारख्या उत्तम गोलंदाजाला रिंगणात का उतरवलंय याचं कारण सांगत शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांनी नवी गुगली टाकली आहे। एक उमेदवार म्हणून मिलिंद नार्वेकरांना जो उबाटा गटानं पाठिंबा दिलाय किंवा उमेदवार दिलेला आहे, मिलिंद नार्वेकर उत्कृष्ट गोलंदाज आहेत, चांगल्या प्रकारे MCAला ते निवडून पण आलेले आहे आणि अशा गोलंदाजीवर जर जयंत पाटलांसारख्या एका जुन्या मातब्बर नेत्याचा त्रिफळा उडवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असेल किंवा ताकद त्यांच्यामध्ये असेल तर निश्चितपणे त्याची माहिती 12 तारखेला सर्वसामान्य जनतेला येईल। विधान परिषदेची ही निवडणूक म्हणजे कुणाला किती मतं पडतात त्यापेक्षा कुणाची मतं फुटतात त्यावर रंगणार आहे। वरवर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा सामना असला तरी खरी लढाई ही पवार विरुद्ध पवार अशीच असणार आहे। जून 2022ला अधिक उमेदवार टाकत भाजपाने विरोधकांची मतं फोडली आणि स्वतःचा उमेदवार जिंकवला। आता परत एकदा महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या समोर आलेत। नेमकी मतं कुणाची फुटणार यापेक्षा फटका बसणार
तो एका बाजूला बसला सत्ताधारी बाकावर तर अजित पवार यांच्या उमेदवाराला बसणार आहे. दुसरीकडे विरोधकांना बसला तर तो शेकापचे जयंत पाटील जे शरद पवारांचे उमेदवार आहेत यांना बसणार आहे. यामुळे या संपूर्ण संघर्षाच्या निवडणुकीत परत एकदा पवार विरुद्ध पवार असंच गणित दिसतंय की काय अशी चिन्ह आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंदसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.